नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व विद्यार्थी मित्रांचं नवीन लेक्चरमध्ये. आपण क्लास 10 चा सायन्स पार्ट सेकंडचा थर्ड चॅप्टर पाहत होतो. यामध्ये आपण 4 लेक्चर पूर्ण पाहिले. चौथ्या लेक्चरमध्ये म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली होती. तर या लेक्चरमध्ये आपण ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर याच लेक्चरमध्ये आपण फर्टिलायझेशन, गॅमेट फॉर्मेशन आणि चाइल्डची बर्थ अँड डेव्हलपमेंट हे सर्व पॉईंट या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता या लेक्चरला सुरुवात करूया. हो, परंतु जर तुम्ही लास्ट लेक्चर जर पाहिलेलं नसेल तर कृपया आधीचे 4 लेक्चर पहा आणि त्यानंतरच या लेक्चर नंबर 5 ला सुरुवात करा. कारण बऱ्याच बेसिक कन्सेप्ट या आधीच्या लेक्चरमध्ये झालेल्या असतात, जेणेकरून त्यांचा उल्लेख या ठिकाणी सुद्धा होऊ शकतो आणि तेव्हा तो तुम्हाला समजायला सोपा जावा यासाठी तुम्ही आधी पूर्वीचे लेक्चर पहा. ठीक आहे, तर चला आपण ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला सुरुवात करूया. आता ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला पाहायला मिळते तुमच्या समोर. तर या ठिकाणी जर तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येते की ही एक ओव्हरी पाहायला मिळते. तुम्हाला काय पाहायला मिळते? ओव्हरी. या ठिकाणी पण एक ओव्हरी पाहायला मिळते आणि या ठिकाणी सुद्धा एक ओव्हरी पाहायला मिळते. म्हणजे ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये 2 ओव्हरीज असतात. म्हणजे एक पेअर ऑफ ओव्हरी म्हणू आपण, एक जोडी, ओव्हरीची जोडी असते. त्याचबरोबर तुम्ही जर हा हातासारखा हा जर भाग पाहिला तर याला म्हणतात ओव्हिडक्ट. याला काय म्हणतात? ओव्हिडक्ट. या बाजूला पण एक ओव्हिडक्ट पाहायला मिळतो आणि त्या बाजूला सुद्धा एक ओव्हिडक्ट पाहायला मिळतो. म्हणजे हा एक ओव्हिडक्ट आणि त्याचबरोबर हा एक ओव्हिडक्ट. म्हणजे एक पेअर ऑफ ओव्हरी, एक पेअर ऑफ ओव्हिडक्ट आणि त्यानंतर हा जो भाग आहे याला म्हणतात युटेरस आणि हा जो भाग आहे याला म्हणतात वजायना. या गोष्टी ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये असतात. तर पहिलाच पॉइंट पहा की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, सिंगल युटेरस, वजायना आणि त्याबरोबर एक ग्लँड असते जिचं नाव आहे बार्थोलिन्स ग्लँड. काय असते? बार्थोलिन्स ग्लँड. तुम्ही इथं पाहू शकता ही बार्थोलिन्स ग्लँड आहे. येते लक्षात? आता पहा, बार्थोलिन्स ग्लँड ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये असते. काउपरस ग्लँड झाली, प्रोस्टेट ग्लँड झाली, सेमिनल वेसिकल झाली, ह्या सुद्धा ग्लँड्स असतात. मात्र ह्या असतात मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. ओके, तर हा झाला पहिला पॉइंट. आता नेक्स्ट पॉइंट कडे जाऊयात. नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितलंय आम्हाला की ऑल ऑर्गन्स म्हणजे सर्व ऑर्गन्स प्रेझेंट इन ऍब्डोमिनल कॅव्हिटी. सर्वच्या सर्व ऑर्गन्स हे ऍब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे हे जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे याचे सर्वच्या सर्व ऑर्गन हे इनसाइड किंवा आतमध्ये ऍब्डोमिनल कॅव्हिटीच्या आतमध्ये, पोटाच्या आतल्या बाजूला हे प्रेझेंट असतात. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये पहा, टेस्टिस हा आउटसाइड द ऍब्डोमिनल कॅव्हिटी होता. मात्र फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधले सगळेचे सगळे ऑर्गन्स हे इनसाइड द ऍब्डोमिनल कॅव्हिटी असतात, म्हणजे आतमध्ये असतात. हा दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट पहा, एव्हरी मंथ अन ओहम इज रिलीज्ड. पहा, ओहम, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, क्लिअर करतो. ओहम, एग, ओसाइट या सर्वांचा अर्थ एकच होतो. ओहम, एग, ओसाइट या सगळ्यांचा अर्थ एकच होतो. आणि हे कोण आहे? जर्म सेल आहे आपल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे. जसं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जर्म सेल कोण आहे? स्पर्म. त्या प्रकारे या ठिकाणी कोण आहे? एग, त्याचंच नाव ओसाइट, त्याचंच नाव ओहम. हे क्लिअर राहू द्या. ठीक आहे. आता पुन्हा कोणताही शब्द येऊ शकतो, अशा वेळी कन्फ्युज व्हायचं कारण नाही. त्यानंतर काय सांगितलं की एव्हरी मंथ, प्रत्येक महिन्याला an ovum is released in abdominal cavity alternately from each ovary. म्हणजे काय? प्रत्येक महिन्याला या ओव्हरीमधून एक एक एग म्हणजे ओहम हा काय होतो? ऍब्डोमिनल कॅव्हिटी म्हणजे युटेरस मध्ये येतो. थोडक्यात कुठे येतो? युटेरस मध्ये येतो प्रत्येक. आता मला सांगा कोणत्या ओव्हरीमधून येणार? या ओव्हरीमधून येणार की या ओव्हरीमधून येणार? तर पहा, प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या ओव्हरीमधून हा एग बाहेर पडतो. सपोज जर पहिल्या महिन्यामध्ये या ठिकाणचा एक एग ओव्हिडक्ट मधून अशा प्रकारे युटेरस मध्ये आला तर नेक्स्ट मंथ मध्ये या ओव्हरी मधून एक बाहेर येणार. बरोबर आहे. थर्ड मंथ मध्ये पुन्हा या ओव्हरी मधला एक एक बाहेर येणार. फोर्थ मंथ मध्ये पुन्हा या, म्हणजे अल्टरनेटली या गोष्टी चालतात. येते लक्षात? म्हणजे एका महिन्याला जर या ओव्हरी मधून येत असेल तर नेक्स्ट मध्ये सेकंड दुसऱ्या ओव्हरी मधून येतो. अशा प्रकारे अल्टरनेटली हे जे एग आहेत किंवा हे ओसाइट आहेत हे युटेरस मध्ये येत असतात. ठीक आहे. पुढे पहा की ओव्हिडक्ट इज फनल लाईक. हे जे ओव्हिडक्ट जर तुम्ही पाहिलं तर हे कसं दिसतं? फनल लाईक दिसतं. फनल लाईक म्हणजे या ठिकाणी एक पहा, हा ओव्हिडक्ट आहे आणि ही तुम्हाला ओपनिंग पाहायला मिळते. ही काय पाहायला मिळते? ओपनिंग पाहायला मिळते. याचं जे शेप आहे हे फनल लाईक आहे. ठीक आहे. आतल्या बाजूने हे ओव्हरीच्या आतल्या बाजूने पोकळ जागा आहे.
तर ही फनल लाईक असल्यामुळं अन ओपनिंग इज प्रेझेंट ऍट द सेंटर ऑफ इट. त्याच्या सेंटरला, आतमध्ये सेंटरला एक ओपनिंग असते. पहा तो ओपन भाग दिसतोय तुम्हाला, येते लक्षात, हा तुम्हाला ओपन भाग दिसतोय. एक ओपनिंग असते अशा प्रकारे, आणि याच ओपनिंग मधून ओहम एंटर्स द ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग. याच ओपनिंग मधून हा जो ओहम आहे, ज्या ठिकाणी आता या ओहरीमध्ये जो एग आहे किंवा जो ओहम आहे, तो या ठिकाणी या ओपनिंग मधूनच कुठं जातो, ओव्हिडक्ट मध्ये एंटर करतो असं सांगितलं. पहा इथं तुम्हाला हा ओहम पण दिसतोय, हा ओहम आहे, हा ओहम या ओव्हिडक्ट मधून आतमध्ये एंटर करतोय. या ओहरी मधला एक या ओहम या ओपनिंग मधून या ओव्हिडक्ट मध्ये एंटर करतो, येते लक्षात. आणि हा या ठिकाणापासून असा सरकत 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 काय होतो, पुढे पुढे येतो. परंतु त्याला सरकवण्यासाठी किंवा त्या एगला पुश करण्यासाठी, पुढे पुढे पुश करण्यासाठी एक सिलिया नावाचा घटक असतो. सिलिया आर प्रेझेंट ऍट इनर सरफेस ऑफ ओव्हिडक्ट. या ओव्हिडक्टच्या आतल्या सरफेसवर सिलिया नावाचा घटक असतो. कोण असतो, सिलिया नावाचा. पहा इथं सिलिया ऍट इनर सरफेस. सिलिया, हा जो सिलिया असतो हा या एगला काय करतो, या ओव्हिडक्ट मधून सरकत सरकत पुढे नेतो. ओव्हरी मधला जो एग आहे तो ओव्हिडक्ट मध्ये जाणार, आणि या ओव्हिडक्ट मधून त्या एगला पुढे सरकवण्याचं काम कोण करणार, सिलिया. कोण करणार, सिलिया. क्लिअर आहे. आणि काय पहा, दिस सिलिया पुश द ओहम टुवर्ड्स द युटेरस. हा सिलिया या एगला युटेरस कडे काय करतो, पुश करतो, ढकलतो. तर अशा प्रकारे आपण ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या ठिकाणी पाहिलेली आहे. एकदम सिंपल आहे, अजिबात अवघड नाही याच्यामध्ये काही. यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय काय आहे, तर पेअर ऑफ ओव्हरी आहे, त्यानंतर पेअर ऑफ ओव्हिडक्ट आहे, सिंगल युटेरस आहे आणि सिंगल वाजायना आहे. क्लिअर आहे. त्यानंतर पुढचं पॉईंट काय सांगितलं, की सगळेचे सगळे ऑर्गन्स कुठे आहेत, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे सगळेचे सगळे ऑर्गन्स कुठे आहेत, ऍब्डोमिनल कॅव्हिटीच्या आतमध्ये. दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट काय आहे, की या दोन ओव्हरी मधून अल्टरनेटली प्रत्येक ओव्हरी मधून, म्हणजे समजा या महिन्यामधून जर या ओव्हरीतला एक बाहेर पडला तर नेक्स्ट महिन्यामध्ये या ओव्हरी मधला एक बाहेर पडणार, थर्ड महिन्यामध्ये पुन्हा या, फोर्थ महिन्यामध्ये पुन्हा या, फिफ्थ महिन्यामध्ये पुन्हा या. अशा प्रकारे अल्टरनेटली ओव्हम काय होणार, रिलीज होणार ऍब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये. ठीक आहे. अल्टरनेटली याच्यामधून ओव्हरी मधून काय होणार, ते रिलीज होणार एव्हरी, प्रत्येक महिन्याला हे ह्या गोष्टी होत राहणार. येते लक्षात. पुढे काय सांगितलं आम्हाला, पुढे सांगितलं की बाबा ही जी ओव्हिडक्ट आहे ही फनल लाईक आहे, आणि या फनल लाईक असल्यामुळे आतमध्ये काय ओपनिंग आहे अशा प्रकारे, आणि या ओपनिंग मध्येच या ओव्हरी मधला जो एक आहे तो या ओपनिंग मध्ये आत जाणार, आणि आत गेल्यानंतर तो काय होणार, इथून असा युटेरस कडे ढकलला जाणार. आणि त्याला ढकलण्याचं काम कोण करणार, तर सिलिया नावाचा एक पदार्थ आहे, सिलिया नावाचा सबस्टन्स म्हणून, पदार्थ म्हणून तो या एगला युटेरस कडे ढकलण्याचं काम करतो. तर अशा प्रकारे ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, येते लक्षात. आता जाऊ पुढच्या स्लाइड कडे. ही ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, जी इझी आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पेक्षा, बरोबर आहे. आता आपण पुढच्या पॉईंट कडे जाऊ. पुढचा पॉईंट आहे गॅमेट फॉर्मेशन. आता गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय, की जर्म सेल्स यांचं फॉर्मेशन. आता जर्म सेल्स माहित पाहिजे आम्हाला, जर्म सेल्स कशाला म्हणायचं. जर्म सेल्स म्हणलं जातं पुरुषांमध्ये स्पर्मला, आणि फिमेल मध्ये एगला, ओसाइडला, ओहमला, यांना जर्म सेल्स म्हणतात. तर यांच्याबद्दल थोडीशी अधिक माहिती देऊन ठेवली. आधी स्पर्म बद्दल बोलू, नंतर हे ओहम कडे. ठीक आहे. हा, तर काय सांगितलंय, की स्पर्म्स आर प्रोड्यूस इन टेस्टिस. माहिती आम्हाला पाहिलंय की टेस्टिस मध्ये स्पर्म तयार होतो, मेनच्या टेस्टिस मध्ये स्पर्म तयार होतो. कधीपासून, फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन टिल डेथ. म्हणजे पुरुष जेव्हा किशोरावस्थेमध्ये येतो, किशोरावस्था म्हणजे साधारण पुरुषांची 12, 13, 14 या फेज मध्ये, काहींची कमी वयामध्ये पण पुरुषावस्था म्हणजे कमी वयामध्ये सुद्धा मॅच्युरेशनची एज असू शकते, व्हॅरी करतं. काही जणांना 12, 13 मध्ये मॅच्युरेशनला सुरुवात होतात, मॅच्युरिटी यायला लागते. काही जणांना 15व्या 16व्या वर्षामध्ये सुद्धा मॅच्युरिटी यायला लागते. तर जेव्हा त्यांची मॅच्युरिटी यायला लागते त्यावेळेस पासून टेस्टिस मध्ये स्पर्म प्रोडक्शनला सुरुवात होते, बरोबर आहे. कधीपर्यंत चालते हे स्पर्म प्रोडक्शन, डेथ पर्यंत. म्हणजे जोपर्यंत त्या मेनचा, त्या पुरुषाचा मृत्यू होत नाही तोपर्यंत त्याच्या टेस्टिस मध्ये स्पर्म प्रोडक्शन चालूच असतं, म्हणजे स्पर्म तयार होणं चालू असतं. मॅच्युरेशन पासून कधीपर्यंत, मृत्यूपर्यंत. येतं लक्षात. पुढं हा, तर काय बा, की हा टेस्टिस आहे, या टेस्टिस मध्ये आम्हाला माहिती जर्मिनल इपिथेलियम आहे. समजा हा जो सेल आहे हा जर्मिनल इपिथेलियम आहे, हा जर्मिनल इपिथेलियम आहे, ज्याला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये पाहिला. याच्यावर काय होतं, मियोसिस, आणि मियोसिस होऊन याचा काय बनतो, स्पर्म. हा काय प्रोड्यूस करतो,
स्पर्म म्हणजे याच्यापासून याला डिवाइड करून स्पर्म तयार होतो, याला डिवाइड करून काय होतो, स्पर्म तयार होतो. स्पर्म फॉर्मेशन बद्दल फक्त एवढंच आहे, येते लक्षात. आता आपण जाऊयात ओव्हम फॉर्मेशन. ओव्हम फॉर्मेशन म्हणजे एक फॉर्मेशन. ओव्हम फॉर्मेशन म्हणजे एक फॉर्मेशन. तर काय आहे पहा, इन वुमन म्हणजे स्त्रियांमध्ये देअर आर 2 to 4 मिलियन इमॅच्युअर ओव्हम. म्हणजे स्त्रियांमध्ये जवळपास 2 ते 4 मिलियन, 2 ते 4 मिलियन, 2 ते 4 मिलियन, 2 मिलियन, मिलियन म्हणजे किती, 1 2 3 4 5 6, 2 मिलियन आणि 4 मिलियन, 1 2 3 4 5 6, हा यांना म्हणायचं हे मिलियन. मिलियन म्हणजे किती झाले पहा, 20 लाख ते 40 लाख, 20 लाख ते 40 लाख. 2 मिलियन ते 4 मिलियन म्हणजे 20 लाख ते 40 लाख इतके ओहम प्रेझेंट असतात, आर प्रेझेंट इन ओव्हरी ऍट द टाइम ऑफ बर्थ. म्हणजे त्या स्त्रीच्या जन्माच्या वेळेसच तिच्या ओव्हरीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतात 20 लाख ते 40 लाख इतके एग सेल्स. येत्या लक्षात. पुरुषांमध्ये स्पर्म प्रेझेंट असतो का, नसतो. त्याचं प्रोडक्शन सुरू होतं, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोडक्शन चालू होतं कधीपासून, मॅच्युरेशन पासून. मग ते 12 13 14 15 कोणतेही वय वर्ष असू शकतं. मात्र स्त्रियांमध्ये हे जे जर्म सेल आहे म्हणजे त्यांचा जो एग आहे तो ऑलरेडी स्त्रियांमध्ये जन्माच्या वेळेसच जवळपास 2 ते 4 मिलियन इतके एग सेल प्रेझेंट असतात. बट ते इमॅच्युअर फॉर्म मध्ये असतात. कसे असतात ते, इमॅच्युअर, ते मॅच्युअर झालेले नसतात. बरोबर आहे. ओहम मॅच्युअर्स अँड इट रिलीज्ड फ्रॉम ओव्हरी एव्हरी मंथ. आम्हाला माहिती आहे की प्रत्येक महिन्याला, आपण आताच पाहिलं ना, प्रत्येक महिन्याला एका एका ओव्हरी मधून एक काय होतो, युटेरस मध्ये येत असतो. बरोबर आहे. परंतु तो जो एग येतो कसा होतो, मॅच्युअर. इमॅच्युअर एग्ज असतात. उदाहरणार्थ या महिन्यामध्ये राईट साइडच्या ओव्हरी मधला एक एक मॅच्युअर व्हायला सुरुवात होणार, तो इमॅच्युअर आहे, मॅच्युअर व्हायला सुरुवात होणार आणि त्याचं मॅच्युरेशन पूर्ण झालं की या महिन्यामध्ये तो युटेरस मध्ये जाणार. नेक्स्ट मंथ मध्ये या लेफ्ट वाल्या ओव्हरी मधला एक एक काय व्हायला लागणार, मॅच्युअर व्हायला लागणार आणि नेक्स्ट मंथ मध्ये तो युटेरस मध्ये येणार. थर्ड मंथ मध्ये पुन्हा राईट वाल्या ओव्हरी मधून एक एक मॅच्युअर व्हायला सुरुवात होणार, तो युटेरस मध्ये येणार. पुन्हा फोर्थ मंथ मध्ये लेफ्ट वाल्या युटेरस मधला एक ओव्हरी मधला एक काय होणार, मॅच्युअर व्हायला लागणार आणि तो युटेरस मध्ये येणार. ही सायकल कंटिन्युअसली चालू असते. आणि ही सायकल कधीपासून सुरू होते, तर ही सायकल सुरू होते बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी. स्त्रीच्या मॅच्युरिटीला सुरुवात होते, म्हणजे किशोर अवस्थेमध्ये जेव्हा स्त्री मॅच्युअर व्हायला सुरुवात होते. सेम त्यांच्या सुद्धा मॅच्युरिटीचा कालावधी हा साधारण 10 11 12 वय वर्ष व्हॅरी करतो, डिपेंड करतं पर्सन टू पर्सन की त्यांची मॅच्युरिटी काही असू शकते. त्यावेळेस पासून हा एक काय व्हायला लागतो, पा ऑलरेडी त्यांच्यामध्ये जन्मापासूनच प्रेझेंट आहे ते, परंतु ते कसे इमॅच्युअर आहेत. परंतु युटेरस मध्ये कधी यायला सुरुवात होते, तर मॅच्युरिटी पासून युटेरस मध्ये यायला सुरुवात होते एक एका ओव्हरी मधून. कधीपर्यंत, ऍट द एज ऑफ मेनोपॉज पर्यंत. म्हणजे जवळपास स्त्रीच्या 45 वय वर्षापर्यंत हा एक सेल प्रत्येक महिन्याला काय होणार, युटेरस मध्ये येणार, प्रत्येक महिन्याला युटेरस मध्ये येणार. आणि यालाच मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. बरोबर आहे. आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात त्याला, मेन्स्ट्रुअल सायकल. मराठीमध्ये याला मासिक पाळी म्हणतात. बरोबर आहे. एव्हरी मंथला काय होतं की हा जो एग आहे, एक सेल आहे, हा ओव्हरी मधून कुठे येतो, युटेरस मध्ये येतो. आणि हे कधीपर्यंत चालतं, अप्रॉक्सिमेटली 45 वय वर्ष. आता हे व्हॅरी करतं पुन्हा एकदा की काहींमध्ये हे 40 वय वर्षापर्यंत चालतं, काहींमध्ये 50 वर्ष, 52 वर्ष, 53 वय वर्षापर्यंत. जे हेल्दी आहेत किंवा म्हणजे खानपान चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, हेल्दी आहे, जेनेटिक्स पण या ठिकाणी मॅटर करतात, तर त्यांच्यामध्ये जवळपास ही जी याची सायकल आहे, म्हणजे ही जी मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो आपण, ही जवळपास 50-52 वय वर्षापर्यंत चालू राहते. बरोबर आहे. हा, तर अशा प्रकारे हे ओहम फॉर्मेशन आहे. याच्यामध्ये काय की ह्या दोघांमध्ये जर फरक पाहायला गेला आपण, तर आपल्या हे लक्षात येतं की स्पर्म जे आहेत ते मॅच्युरिटी पासून तयार व्हायला सुरुवात होतात टिल डेथ पर्यंत, मरेपर्यंत हे प्रोडक्शन चालू असतं. मात्र फिमेल मध्ये किंवा वुमन मध्ये असं नसतं. वुमन मध्ये जन्माच्या वेळेसच, ऍट द टाइम ऑफ बर्थ, त्यावेळेसच तिच्यामध्ये 2 ते 4 मिलियन इतके एग सेल्स आपल्याला पाहायला मिळतात तिच्या ओव्हरीमध्ये. आणि हे एग सेल मॅच्युरिटी मध्ये जेव्हा वुमन येते त्यावेळेस पासून ते मॅच्युअर व्हायला लागतात आणि एव्हरी मंथला ते युटेरस मध्ये यायला लागतात मॅच्युरिटी पासून. कधीपर्यंत येतात ते, मेनोपॉज म्हणजे वयाच्या 45व्या वय वर्षापर्यंत. म्हणजे त्या ज्या ठिकाणी त्यांचं स्टॉपेज होतं म्हणजे मेनोपॉज येतो. मेनोपॉज म्हणजे काय,
स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जोपर्यंत काम करते तोपर्यंत हा जो एक सेल आहे हा काय होणार, युटेरस मध्ये येत राहणार. बरोबर आहे. आणि हा मेनोपॉजचा एज सुद्धा प्रत्येकाचं व्हॅरी करत असतं. मग मेनोपॉज काय आहे, तर इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेनोपॉज म्हणजे काय, की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जोपर्यंत काम करते चांगल्या प्रकारे, म्हणजे चांगल्या प्रकारे ती एगला मॅच्युअर करते आणि तो एक युटेरस मध्ये येत राहतो. बरोबर आहे. जोपर्यंत येत राहतो तोपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल व्यवस्थित चालू असते. एकदा का हे एक सेल्स युटेरस मध्ये यायचे बंद झाले तर समजायचं तो जो एज आहे तो काय झाला, आता मेनोपॉज एज आहे. ठीक आहे. आणि हे का होतं किंवा फंक्शनिंग का थांबतं फिमेलचं, त्याचं कारण असं की त्यांच्यामध्ये जे हार्मोन्स त्या एगला मॅच्युअर करतात, त्या एगला मॅच्युअर करणारे जे हार्मोन्स असतात ते पाहणार आहे आपण पुढं. ते हार्मोन्स एगला मॅच्युअर करणारे जे हार्मोन्स असतात ते हार्मोन्स त्यांचं सिक्रेशन स्टॉप होतं. त्यांचं सिक्रेशन स्टॉप झाल्यामुळं ते ओव्हरीमध्ये असलेले एगला काय करू शकत नाहीत, मॅच्युअर करू शकत नाहीत. आणि एग जर मॅच्युअर झाले नाही तर आपल्याला माहिती ते युटेरस मध्ये यायचे बंद होणार. युटेरस मध्ये येणं बंद झालं याचा अर्थ ते कुठल्या एज मध्ये आलेत, आता मेनोपॉज मध्ये. म्हणजेच काय की या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय झाली, स्टॉप झाली काम करायची. येतं लक्षात. तर हे आपण गॅमेट फॉर्मेशन मध्ये पाहिलं. गॅमेट फॉर्मेशन झाल्यानंतर आता आपल्याला पाहिजे फर्टिलायझेशन. स्पर्म तयार झाला मेल मध्ये, फिमेल मध्ये काय एग तयार झाला. बरोबर आहे. तर आता नंबर ऑफ स्पर्म्स स्टार्ट देअर जर्नी बाय द रूट ऑफ वजाइना, युटेरस, ओव्हिडक्ट. खूप सारे स्पर्म्स मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधले खूप सारे स्पर्म्स त्यांची जर्नी सुरू करतात. कुठून, वजाइना थ्रू, युटेरस थ्रू, ओव्हिडक्ट थ्रू. बरोबर आहे. आता काय होतं, या ओव्हरी मधला एक एक या ओव्हिडक्ट मध्ये आलाय, समजा तो या ठिकाणी आलाय. बरोबर, या ठिकाणी आलाय. तर खूप सारे स्पर्म्स त्यांची जर्नी स्टार्ट करतात. त्यामधला एक स्पर्म हा एका एगला जाऊन काय करतो, फर्टिलाइज करतो. एक स्पर्म एका एगला जाऊन फर्टिलाइज करतो. बरोबर आहे. मग बघा, वन ऑफ दोज स्पर्म फर्टिलाइज द ओव्हम. याच्यातला एकच स्पर्म हा एका एगला काय करतो, फर्टिलाइज करतो. प्रेझेंट इन द ओव्हिडक्ट, ओव्हिडक्ट मध्ये असलेल्या एगला. सपोज हे बघा, खूप सारे स्पर्म्स आहेत, खूप सारे स्पर्म्स आहेत, खूप सारे स्पर्म्स आहेत, परंतु एका याच स्पर्मने काय केलं, या एगला फर्टिलाइज केलं. बरोबर आहे. बरोबर आहे. हा, आता यांच्या फर्टिलायझेशन मुळे, हा तो पुढे भाग पाहणार आहोत. यांच्या फर्टिलायझेशन मुळे काय तयार होतो, झायगोट. काय तयार होतो, झायगोट. म्हणजे जेव्हा स्पर्म आणि एग एकत्र येतात, फर्टिलायझेशन होतं त्यांचं, तेव्हा काय बनतो, झायगोट बनतो. बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम इज कॉल्ड ऍज फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ झायगोट. कशामुळे फॉर्मेशन होतं, झायगोट कसा तयार होतो, बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम. ओव्हम म्हणजेच एग. या दोघांच्या युनियनने, एकत्र येण्याने काय तयार होतं, झायगोट. आणि याच प्रोसेसला काय म्हणतात, फर्टिलायझेशन. याच प्रोसेसला काय म्हणतात, फर्टिलायझेशन. मग जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी फर्टिलायझेशन झाले. काय झालंय, फर्टिलायझेशन. पहा, या ठिकाणावरून खूप सारे तुम्हाला स्पर्म आत आलेले दिसतात. पहा, खूप सारे स्पर्म आत आले. त्यामधला एक स्पर्म जातोय आणि कोणाला फर्टिलाइज करतोय, इथले एका एगला. एगला जाऊन युनियन करतोय. म्हणला हा एग आणि एक स्पर्म, या दोघांचं युनियन झालं आणि यांच्यापासून काय तयार झाला, झायगोट तयार झाला. आणि याच प्रोसेसला म्हणतात फर्टिलायझेशन. या प्रोसेसला काय म्हणतात, फर्टिलायझेशन. हे इतकं सोपं आहे. येते लक्षात. आता पुढे सांगितलं की अप्रॉक्सिमेटली 400 ओहम आर रिलीज अप टू द एज ऑफ मेनोपॉज. म्हणजे स्त्रीच्या मेनोपॉज एज पर्यंत, बरं का, इच अँड एव्हरी मंथला 12 महिन्यांमध्ये स्त्रीच्या युटेरस मध्ये जवळपास 12 ओहम येऊन जातात. असं तिच्या वयाच्या मेनोपॉज पर्यंत, म्हणजे स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बरोबर आहे. त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या फंक्शनिंगच्या स्टॉपेज पर्यंत जवळपास त्यांच्या युटेरस मध्ये 400 ओहम, 401 तोपर्यंत येऊन जातात. थोडक्यात 400 वेळा मेन्स्ट्रुअल सायकल, ही सायकल किती, 400 वेळा काम करते, 400 वेळा होते. आणि मग आता बघा, आपल्याला माहिती 2 ते 4 मिलियन इतके एग आहेत ना, 2 ते 4 मिलियन इतके एग आहेत. मात्र या 2 ते 4 मिलियन म्हणजे 20 ते 40 लाख एग मधले फक्त किती एग कामी येतात, 400 एग. मग बाकीचे एग सेलचं काय होतं, तर बाकीचे जे रिमेनिंग ओव्हसाइट्स आर अंडरगो डिजनरेशन. आणि उरलेले जे सगळे एग सेल्स आहेत हे डिजनरेट होतात. हे काय होतात, डिजनरेट होतात. बरोबर आहे. आणि आपल्याला माहित पाहिजे
की जेव्हा स्पर्म या एगला, हा एग आहे आणि हा स्पर्म आहे, जेव्हा हा एग या स्पर्मला जाऊन फर्टिलाइज करतो तेव्हा याच्यापासून झायगोट बनतो. काय बनतो? झायगोट. नंतर हा झायगोट पुढे जाऊन एम्ब्रियो बनतो आणि हा एम्ब्रियो, या एम्ब्रियोचं पुन्हा रूपांतर कशामध्ये होतं? बेबी मध्ये, म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ बेबी. येते लक्षात? डेव्हलपमेंट ऑफ बेबी. तर अशा प्रकारे हे फर्टिलायझेशन होतं. याच्यामध्ये जास्त टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की खूप सारे स्पर्म्स त्यांची जर्नी सुरू करतात थ्रू वजायना, युटेरस, ओव्हिडक्ट. आणि ओव्हिडक्ट मध्ये असलेला जो एग आहे त्या एगला एवढ्या सगळ्या स्पर्म मधला एक स्पर्म जाऊन फर्टिलाइज करतो, त्यालाच फर्टिलायझेशन म्हणतात. त्यांच्यापासून झायगोट बनतो. काय बनतो? झायगोट बनतो. याला फर्टिलायझेशन म्हणतात. येते लक्षात? तर अशा प्रकारे हे फर्टिलायझेशन होतं. आणि त्यानंतर पुढं डेव्हलपमेंट अँड बर्थ. पहा, ही फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे. खूप सारे स्पर्म येऊन एगला फर्टिलाइज केलं, त्यापासून काय बनला? पहा, झायगोट बनला. झायगोट पासून जर तुम्ही पाहिलं तर एक खूप सारे, एका सेल पासून खूप सारे सेल बनलेत. पहा इथं, याला आपण एम्ब्रियो म्हणू. काय म्हणू? एम्ब्रियो म्हणू. हे एम्ब्रियोचं रूप आहे, हे एम्ब्रियोचे रूप आहे. ते तुम्हाला पुस्तकामध्ये नाहीये, हे एम्ब्रियोचे रूप आहेत. आणि या एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन कुठं होणार? युटेरस मध्ये होणार. कुठं होणार? युटेरस मध्ये. तुम्हाला माहितीये, पहा, तुम्हाला माहितीये की या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं, म्हणजे या ठिकाणी झायगोट बनतो. या ठिकाणी काय बनतो? झायगोट बनतो. बरोबर आहे. हा झायगोट कुठं ढकलला जातो? पुढे ढकलला जातो. कुठं? युटेरस कडे ढकलला जातो. आणि ढकलत असताना या झायगोटचं रूपांतर एम्ब्रियो मध्ये होतं. कुठं होतं? एम्ब्रियो मध्ये. ढकलत 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 हा एम्ब्रियो बनत असतो. आणि एकदा का हा एम्ब्रियो बनला की हा या ठिकाणी जाऊन इम्प्लांट होतो. कुठं? युटेरस मध्ये. आणि युटेरस मध्ये हे जे असतं याला म्हणतात एंडोमेट्रियम. यांना काय म्हणतात? एंडोमेट्रियम. हा शब्द येणार आहे पुढं, याला एंडोमेट्रियम म्हणतात. युटेरस मध्ये या एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन होतं आणि या ठिकाणी एम्ब्रियो हळूहळू हळूहळू याची ग्रोथ होते आणि याचं रूपांतर बेबी मध्ये होतं. येतं लक्षात? ठीक आहे. पहा इथं फर्टिलायझेशन झाल्यावर झायगोट बनला, झायगोट पासून एम्ब्रियो बनला आणि एम्ब्रियो नंतर त्यांचं काय झालं? इम्प्लांटेशन झालं. पहा, द झायगोट फॉर्म आफ्टर फर्टिलायझेशन माहिती आहे आम्हाला. आणि हा झायगोट अंडरगो रिपीटेड डिव्हिजन आणि एम्ब्रियो इज फॉर्म. आणि या झायगोट पासून काय तयार झाला? एम्ब्रियो तयार झाला. हे पण माहिती आहे. आणि हा एम्ब्रियो इट इज पुश टुवर्ड द युटेरस. आणि हा एम्ब्रियो कुठे ढकलला जातो? युटेरस कडे ढकलला जातो. युटेरस कडे माहिती आता दाखवलं, युटेरस कडे ढकलला जातो. आता युटेरस वर जेव्हा जाऊन एम्ब्रियो चिटकतो, जेव्हा एम्ब्रियो युटेरस मध्ये जाऊन चिटकतो, कुठं? युटेरस मध्ये जाऊन चिटकतो, तेव्हा तो एम्ब्रियो आणि युटेरस मध्ये एक कनेक्शन तयार होतं. त्या कनेक्शनला म्हणतात प्लासेंटा. एक कनेक्शन तयार होतं, त्याला काय म्हणतात? प्लासेंटा. म्हणजे तो एम्ब्रियो आहे ना, बाळ, त्या बाळ आणि ते युटेरस, आईचं जे युटेरस आहे ते त्यांच्यामध्ये एक कनेक्शन बनतं. ते कनेक्शन म्हणजे काय असतं? प्लासेंटा. आणि हा प्लासेंटा कशासाठी असतो? सप्लाय ऑफ फूड मटेरियल. म्हणजे त्या बाळाला आईकडून मिळणारं जेवढं पण न्यूट्रिशन आहे ते प्लासेंटाच्या मदतीने मिळतं. कोणाच्या मदतीने मिळतं? प्लासेंटाच्या. तुम्ही जर नीट पाहिलं तर याला हा प्लासेंटा आहे. पहा, हा जो प्लासेंटा आहे हा कनेक्ट केला गेलेला आहे कशाला? युटेरसला म्हणू आपण किंवा एंडोमेट्रियमला म्हणू. हा प्लासेंटा हा कनेक्ट केला जातो. ठीक आहे. आणि या प्लासेंटा थ्रू या बाळाला काय मिळतं? फूड मटेरियल मिळतं आईपासून. येते लक्षात? बरं, त्यानंतर एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट कम्प्लिटेड विदिन 9 मंथ आफ्टर द फर्टिलायझेशन. माहिती आहे आम्हाला की हे जी एम्ब्रॉय, हा एम्ब्रियोचा पूर्ण बेबी बनायला जवळपास किती महिने पूर्ण होतात? 9 महिने पूर्ण लागतात. बरोबर आहे. म्हणजे टोटल पिरियड ऑफ डेव्हलपमेंट इन युटेरस इज अबाउट 9 मंथ्स. जवळपास 4 वीक म्हणजे 9 महिन्यांचा 40 वीक्स म्हणजे 9 महिन्यांचा कालावधी असतो हा. अँड द फुल्ली डेव्हलप बेबी इज रेडी टू कम आउट फ्रॉम द युटेरस. आणि एकदा का बेबीची पूर्ण वाढ झाली की तो युटेरस मधून बाहेर पडण्यासाठी म्हणजे बाहेर पडत असतो. हे लक्षात? बाहेर पडायला तयार राहतो. आणि नंतर मग त्या बाळाची पूर्ण एकदा डेव्हलपमेंट झाली की मग त्याचा काय होतो? बर्थ म्हणजे जन्म होतो. बाकीच्या गोष्टी पुस्तकामध्ये दिलेल्या नाहीयेत, हे काही गोष्टी इमेज घेतलेल्या असल्यामुळे एक्स्ट्राची माहिती. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली, फर्टिलायझेशन पाहिलं, त्यानंतर बेबीची म्हणजे फर्टिलायझेशन पाहिलं, गॅमेट फॉर्मेशन पाहिलं आणि डेव्हलपमेंट अँड बर्थ पाहिलं. या लेक्चर मध्ये आपण एवढा सगळा भाग कव्हर केलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला जर जास्त अवघड वाटत असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, याच्यामध्ये पुन्हा तुमच्या लक्षात येईल. हा भाग कसा आहे, वारंवार जेव्हा तुम्ही याचा अभ्यास कराल तेव्हा हा तुम्हाला भाग सोपा वाटायला लागेल.
ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण बस करूयात, भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. धन्यवाद.